हाय गाईज, मी चालले आहे कुवारबावला. माझं काही रिंग प्लॅटरचं सामान घ्यायचं ऑर्डर आहे त्याची. आणि लुक ॲट द हालत ऑफ दिस रोड. सगळीकडे खणून ठेवलं. आता बघूया आपल्याला कोणत्या दुकानामध्ये लेस मिळते. स्टे ट्यून. ऊन खूप जास्त आहे म्हणून मी तोंडाला बांधले. आणि माझी मैत्रीण आहे, तिचा आहे साखरपुडा, तर मला म्हणाली की तू मला रिंग प्लॅटर बनवून देशील का. मी म्हटलं ठीक आहे, देते मी. पण आपला स्वतःचा ज्वेलरी बिझनेस आहे. जर तुम्ही फॉलो केलं नसेल पेजला तर साजिली हँडक्राफ्टेड ज्वेलरी _by_ साजिलीला जाऊन फॉलो करा. आणि चला आता तेवढं ते काम करते आणि मग घरी जाते. आणि माझं OOTD. स्टे ट्यून. तर आता मी आलेली आहे मार्केटमध्ये. जाऊन तुम्हाला दाखवलं, सांगितलं मगाशी. आणि मला लकीली एका दुकानामध्ये गेली आणि तिथे नव्हतं. तर म्हटलं ओ गॉड, मला भेटेल की नाही. पण तिथे एक छोटंसं दुकान होतं, ते मी शूट नाही केलं. आणि तिथे मला लकीली भेटलं. सो थँक गॉड. नाहीतर परत मला खाली बाजारात जावं लागलं असतं आणि ते खूपच जास्त हेक्टिक होतं. बिकॉज आता सर्वीकडे खणून ठेवलं आणि इतकी धूळ प्रदूषण असतं. आणि त्याच्यामध्ये अजून वरून आपल्याला बस किंवा रिक्षा पकडा, जा, तेवढं या परत. आणि अजून इतर पण कामं असतात, वेळ पण वाया जातो. सो ह्या आम्ही 2 अशा रबिन्स घेतलेल्या आहेत, एक व्हाईट कलरमध्ये आणि एक येलो कलरमध्ये. आणि हा ईच मला 20 रुपीज, म्हणजे ही 20 रुपीज, ही 20 रुपीज. सो 40 रुपीजच्या हे 2 घेतल्या आहेत मी. आणि आता मी करणार आहे सुरुवात रिंग प्लॅटर बनवायला. सो स्टे ट्यून. राऊंडला प्लीज इग्नोर करा, कारण मी गॅलरीमध्ये बसले आणि थोडं काम माझं कंप्लीट नाही म्हणता ना, सुरुवात झालेली आहे कामाची. मी तुम्हाला दाखवते की काय करते मी. क्लॉथ ठेवला आहे, ही शीट ठेवलेली आहे. इथे फ्लावर्स आहेत, हे वाले, हे आपण यूज करणार आहोत. कारण ब्राईडची रिक्वायरमेंट होती की तिला व्हाईट फ्लावर्स हवेत. तर तिला विचारेन मी मध्ये मध्ये पिंक टच देऊ का म्हणून. आणि हे इकडे लेस आहेत आणि इथे आपण हा ग्लू वगैरे यूज करतो आहे. तर आता ही मी पहिल्यांदा काम करून घेते, कटिंग करते आहे मी क्लॉथ. त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटेन. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे नेक्स्ट डे. कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते आणि तेच कपडे घातले मी काल जे घालून गेले होते ते. तर आता मला जायचं आहे मार्केटमध्ये. मला ना ॲक्च्युली ते कापड घ्यायचं आहे रिंग प्लॅटरसाठी आणि ते आता इथे मिळत नाही कुवारबावला. सो मला जावं लागणार आहे मार्केटमध्ये. आणि माझ्या बहिणीसोबत आहे, बहीण आहे गाडीमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे. सो स्टे ट्यून. ते बसले बहीण, हे बघा, हे सगळं आलेलं आहे आणि कट होणार नाहीये. आणि हा सुंदर रस्ता आमच्याकडचा. आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलोय. थोड्याच वेळात आम्ही जिथे जाणार आहोत तिथे पोहोचणार आहोत. आणि हे आहे रत्नागिरीमधील मारुती मंदिर, बघितलंच असेल. तर ब्लॉग असंच बघत राहा. सामान घेऊन झालेलं आहे. मी खायला ढोकळा पण घेतला, माझा पेपर पण भेटला आहे. आणि मी दाखवते की मी ते कापड सुद्धा घेतलं आहे. तर घरी जाऊन मी थोड्या वेळ दाखवेन की मी काय काय घेतलं. आणि मी इथे थांबले, आता बहिणी येईल थोड्या वेळाने. सो आम्ही निघू. गाडीमध्ये बसले आहे, माझं सर्व सामान घेऊन झाले. हा बघा, हा पेपर मला हवा होता, यासाठी 2-3 दुकानं फिरले. आणि याच्यामध्ये आहे वेट, हा ढोकळा. सो रत्नागिरीतील राधेश्याम ही बेकरी आहे आणि तिथला ढोकळा खूप छान लागतो, त्याच्यामुळे घेतलाय मी. आणि इकडे आहे मागे हे सर्व सामान. तर आता एकदम प्लॅनिंग झालेलं आहे की आपण भाट्या बीचला जायचं आहे. आणि मी तुम्हाला आज दाखवते रत्नागिरीमधील सर्वात सुंदर बीच, भाटे बीच. आणि इथेच खाण्याचा आता सुरुवात झालेली आहे.
हे बघा खूप भारी लागतो हा ढोकळा या. तर आता आम्ही भाटे बीचला चाललोय आणि तुम्हाला दाखवते मी तो तिथे गेल्यानंतर तो बीच किती सुंदर आहे ते. स्टे ट्यून. किती सुंदर आहे हा आहे भाटे बीच गाईज. कोकण किती सुंदर आहे आमचं कोकण. सुंदर सुंदर कोकण कोकण. आम्ही हे रोज घेते तर हा पण सारखी सारखी काय घेते. सुंदर सुंदर कोकण कोकण. तळपत्या उन्हामध्ये तिकट आहे का? भाटे बीच वर जाण्यात येत आहे. तळपत्या उन्हात बसलोय भाट्या बीच वरती आणि मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे तो बीच. वेट इकडे माझी बहीण आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की हा बीच किती सुंदर आहे. बघायला रेडी आहात? येस एक्साइटेड. इकडे चिल करणार आणि मग जाणार घरी ते आहे. आणि इकडे हा ब्युटिफुल व्ह्यू विथ मी. वेळ बसली आता मस्तपैकी बेंच वरती आणि छान वारा आहे. ॲक्च्युली ऊन आहे. वाजलेत किती आता 12:35 पण अजिबात वाटत नाही आहे कारण समोर मस्त सी व्ह्यू, गार वारा आणि छान सावली झाडांची. अजून काय पाहिजे. तर थोडा वेळ बसते इथे फोटो काढते 1-2 आणि मग तुमच्याशी बोलेन. स्टे ट्यून. थोडा फोटोशूट करते. चला भेटू. झालंय आता फोटोशूट वगैरे करून झालाय आणि रील्स पण काढले. रील्स म्हणजे एकच थोडासा व्हिडिओ शूट केलाय आणि आता इथे ना शेवपुरी चांगली मिळते तर शेवपुरी आता आम्ही घेणार आहोत आणि खाणार आहोत. मी दाखवते आल्यावरती. ओके. ते माहित नाही काय चालू आहे पण सगळेजण प्लेट वगैरे घेऊन जेवतायत. आय डोंट नो ते काय चालू आहे. फ्रीचं जेवण आहे की काय आहे डोंट नो. खूप टेम्पटिंग दिसते. खूप भारी वाटते ही. तर आता खाणार. मी टेस्ट करते आणि सांगते की कशी आहे ती. खूप जास्त मोठ्या साईजच्या आहेत पुऱ्या. तू खा आधी. मी खातो बरोबर नंतर. बस बस. खूप भारी आहे. आता सर्व फिनिश करते आणि मग बोलते. फिनिश झाली आहे. तिकडे बहिणीने पण प्लेट फिनिश केलेली आहे आणि ना ही ना मीडियम होती आणि एवढी तिखट आहे ना. आणि ते मला बोलत होते तिखा म्हणजे तिखा नाही असं नाही बोलले. तिखट मीडियम बोलली. मीडियम जर एवढी तिखट असेल तर तिखट काय असेल. ओ काका मी कुठून उतरू. परत कंटाळा येतो. जा माझं नाव सांग घेऊन ये. हा ना तिकडे जा. मी इकडून बोंबटते. जा सुकापुरी. इंट्रोवर्ड शूटिंग. काका ए असं अंकल वगैरे नाही बोला. अंकल बोललं की देणार नाही ते. बोल ए बोल. काका सुखापुरी द्या ना 2. जा 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 जा. चांगले ना सुखापुरी माग. आता मी खाणार आहे. मी मागितली किंचाळून द्यायची. आता का फालतूगिरी करते. आता मी सजवली